कोल्हापुरात सापडलेल्या ड्रग्सचं गोवा आणि मुंबई कनेक्शन आता समोर आलंय। गोव्यातील पुरवठादारासह मुंबईतील महिलेचा सहभाग असल्याचं आता समोर आलेलं आहे। एमडी ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। फरेरा जो मूळ गोव्याचा आहे, सध्या मुंबईत राहतो, नवी मुंबईत राहतो, याच्याकडनं ते आणतात असं ते समजलं आणि त्यालाही ताब्यात घेतलं। तेव्हा त्याच्याकडनं 11 ग्रॅम एमडी आणि मारुती कंपनीची ग्रँड व्हिटारा ही गाडी ताब्यात मिळाली। त्या तिघांना इथं आणलं आणि या तिघाकडे तपास केला असता अनिल नंदीवाडेकडे पूर्वी एडमंड परेराकडनं घेतलेलं आणखी 11 ग्रॅम एमडी आहे असं समजलं। असं टोटल या गुन्ह्यामध्ये 1200 ग्रॅम गांजा, 24 ग्रॅम एमडी आणि गुन्ह्यात वापरलेली ग्रँड व्हिटेरा आणि ॲक्सेस प्रोपेड असं जवळपास 17 लाख किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, खरं तर गोव्यातून येणारे हे ड्रग्स, गोव्यातून पुरवठादार हा ड्रग्स पुरवतो आणि मग राज्यामध्ये परराज्यातून येणाऱ्या ड्रग्सचं राज्यामध्ये कसं जाळं पसरलंय मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंत, ते यामुळे स्पष्ट होते। अगदी बरोबर आहे विक्रांत। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरमध्ये अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि यावरतीच पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कारवाई देखील करताना पाहायला मिळतात। आजपर्यंत अनेक कारवाई देखील झालेल्या आहेत, त्यामध्ये जवळपास 125हून अधिक जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे। मात्र हे एमडी ड्रगचं कनेक्शन जे आहे ते आता मुंबई आणि गोव्यापर्यंत देखील झाल्याचं जे आहे ते उघड झालेलं आहे। काही दिवसांपूर्वीच एक व्यक्ती जो आहे तो फुलेवाडी या ठिकाणी गांजा विक्री करत असल्याचं माहिती पोलिसांना मिळाली होती आणि याचेच धागेदोरे तपासत असताना हा कनेक्शन जे आहे ते गोवा आणि मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। यामध्ये एक महिलेचा देखील समावेश आहे, ही गंभीर बाब त्या ठिकाणी म्हणावी लागेल। कोल्हापूरमध्ये एमडी सारखे ड्रग्ज जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून वाढायला सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांनी मात्र याचा आता तपास जो आहे तो गतीनं करताना पाहायला मिळतात। अनेकांना या ठिकाणी ताब्यात देखील घेतलेलं आहे। मात्र ही आंतरराज्य टोळी जी आहे ती देखील आता समोर आली आहे। त्यामुळं निश्चितच आहे अशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये जर अंमली पदार्थांची वाढ होत असेल तर पोलीस ज्या पद्धतीनं आता कारवाई करतात तशाच पद्धतीची कारवाई जी आहे ती यापुढच्या काळामध्ये देखील त्यांच्याकडून व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा देखील अनेक जण करतात। मात्र ही एक एमडी ड्रगचं कनेक्शन जे आहे ते आता समोर आल्यानं एक मोठी धक्कादायक बाब जी आहे ती कोल्हापूरसाठी, ज्या कोल्हापूरमध्ये अंमली पदार्थांची वाढ गेल्या अनेक दिवसांपासून होत होती, मात्र हे कनेक्शन आता उघड झाल्यानंतर आणखीन कोण कोण यामध्ये सहभागी आहेत का हे देखील तपासामध्ये आता उघड होईल ही शक्यता आहे। नाही, खरं शेखर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही साखळी केवळ एवढीच असू शकते असं नाही, यापेक्षा मोठी असू शकते। त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शेखर, दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।